एका जनार्दनी नवल झाले, वळचणीचे पाणी आड्याला गेले. एकनाथांच्या भारुडातलं हे वाक्य. ज्ञानेश्वरांनीही असंच एक वाक्य लिहून ठेवलंय. मुंगी उडाली आकाशी, तिने गिळिले सूर्याशी. आता या दोन्ही काव्यपंक्ती ह्या फार मोठ्या माणसांनी लिहून ठेवल्यात आणि त्याची मी कोणाशी तुलना करत नाही आहे. कारण तुलना करताना ना त्या लायकीची माणसं असावी लागतात, त्या लायकीच्या घटना असाव्या लागतात. पात्रतेच्या, लायकीचा शब्द वापरू नये, पात्रतेच्या घटना असाव्या लागतात, माणसं असावी लागतात. मी तुम्हाला अगदी परमोच्च बिंदू कळावा यासाठी या दोन ओळी सांगितल्या. एका जनार्दनी नवल झाले, वळचणीचे पाणी आड्याला गेले. वळचणीला असलेलं पाणी उंच आड्यापर्यंत पोचणं शक्य नसतं. उलट पाणी असं उंचीकडं धावत नसतं. वळचणीला असलेलं पाणी आड्यापर्यंत पोचत नाही. आड्याचं पाणी वळचणीला येऊ शकतं, पण हे चमत्कृती आहे. तसा अतिशयोक्ती नावाचा एक अलंकार आहे बघा आपल्याकडे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, सासूबाईंची नाणी झालं, उरलं तेल झाकून ठेवलं, लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ गेला, त्यात उंट पोहून गेला. हे अतिशयोक्ती आहे. ही जरा त्याला अतिशयोक्ती म्हणतात. ते चमत्कृती आहे, ही अतिशयोक्ती आहे. मी काय तुम्हाला व्याकरण सांगायला वाटलं काय? नाही हो, मी तुम्हाला वास्तविक घटना सांगायच्यात. जसं विस्मय वाटावा ना, तशा या सगळ्या घटना आहेत. आणि या घटना ना म्हणजे अन्योक्ती अलंकारासारख्या आहेत. म्हणजे कसं, उपमेयाला उपमेयाचीच उपमा दिली जाते. म्हणजे झाले बहु, होतीलही बहु, पर्यासमहा, आहेतही बहु, पर्यासमहा. दुसऱ्या कोणाची उपमा देता येत नाही. अशा स्वरूपाच्या काही अलंकार मराठीमध्ये आहेत. पुन्हा आलो ना मराठीवरच मी, व्याकरणावरच. अरे नको, जाऊ दे, आपल्याला ही घटना सांगायची. अशीच चमत्कृती, ही अशीच भयंकर घटना तुम्हाला ऐकायला मिळणार आहे. ऐकली येवाना तुम्ही, आणि तुम्ही याकडं साफ दुर्लक्ष केलं असेल आत्तापर्यंत. कसं काय बुवा म्हणून. घटना ही आहे की महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये धर्मस्वातंत्र्य विधेयक मांडलं गेलं आणि या विधेयकाला शिवसेना उबाठा गटाने आपला पाठिंबा जाहीर केला. पाठिंबा जाहीर करताना म्हटलं की आमचा या विधेयकात कोणत्याही धर्माचा उल्लेख नसल्यामुळे याला पाठिंबा आहे. फडणवीस जे जे करतील त्याला विरोधच करायची वृत्ती असणाऱ्या माणसाने, तू तर राहशील नाही तर मी तर राहील म्हणणाऱ्या माणसाने, कलंक समजणाऱ्या माणसाने, फडतूस समजणाऱ्या माणसाने, खूप झालंय, फडतूस समजणाऱ्या माणसानं फडणवीसांच्या विधेयकाला पाठिंबा दिला कसा काय? काय घडलं असेल? वळचणीचं पाणी आड्याला कसं गेलं? मुंगी उडाली आकाशी, तिने गिळले सूर्याशी, अशी अवस्था कशी काय आली? हा बदल उद्धव ठाकरेंच्या मध्ये कसा झाला असं आपल्याला वाटत नाही का? सांगतो. उद्धव ठाकरेंची इतकी दयनीय अवस्था होऊन गेली आहे की काय करावं हे कळत नाही. उद्धव ठाकरेंनी पगारी ठेवलेले खासदार, ते सामनाचे संपादक आहेत म्हणून पगारी, आणि खासदार आहेत म्हणून पगारी खासदार, अशा दोन पदांना मी वापरतोय. मला त्यांना उद्धव ठाकरेंनी पोसलेले, सांभाळलेले असं काही म्हणायचं नाहीये. उद्धव ठाकरेंचे पगारी आणि खासदार पण आहेत म्हणून दोन्ही अर्थाने बोलायचं. त्यांनी मध्ये एक विधान केलं होतं. वेगवेगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही एकनाथ शिंदेसोबत युती करणार नाही, वाटल्यास भाजप सोबत जाऊ. ते वाक्य ऐका. आमच्याकडून काही निर्णय झाला नाही. आम्ही अशा प्रस्तावांना केराची टोपली दाखवतो अनेकदा. भारतीय जनता पक्षाबरोबर काही ठिकाणी म्हणजे जिथे अत्यंत अस्थिरता आहे, अनस्टेबिलिटी आहे, तिथे आम्ही शिंद्यांबरोबर कदापि जाणार. ऐकलं? आता या वाक्याच्या नंतर उद्धव ठाकरेंनी घोषित केलेला धर्मस्वातंत्र्य विधेयकाला पाठिंबा, याचा कुठे काही मेळ लागतोय का? लागतोय. म्हणून मी दयनीय अवस्था म्हणालो. उद्धव ठाकरेंचं कसं आहे माहित आहे, म्हणजे दुसरा कोणीतरी उठेल आणि आपल्याला बसता येईल या आशेने ते वाट बघत थांबलेले आहेत. आपण एसटीत करतो ना,
एखाद्या माणसानं आपल्या एकूण एसटीच्या प्रवासातल्या अर्ध्या निर्ध्या रस्त्यावरचं कुठलं तरी मधल्या स्टँडवरचं तिकीट काढावं, आपल्याला ते कळावं आणि हे उठल्याबरोबर आपल्याला तिथे जागा मिळेल म्हणून त्याच्या सीटच्या शेजारीच आपण न सरकता न हलता बाकीच्याला पुढे जाऊ देऊन उभं राहावं, अशी अवस्था उद्धव ठाकरेंची झालेली आहे. उद्धव ठाकरेंच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने पोचलेल्या मीडियांनी एक खबर पेरली. खबर काय होती? एकनाथ शिंदे नाराज आहेत, ते दिल्लीला गेलेत आणि दिल्लीला जाऊन ते आपली नाराजी व्यक्त करतायत. एकनाथ शिंदे नाराज आहेत, कधीतरी निघून जातील आणि ते गेलं की आपली गरज भाजपला वाटेल आणि आपली वाटली की आपण हजर असलं पाहिजे म्हणून उद्धव ठाकरे आपला रुमाल त्या सीटवर टाकून देण्याचा प्रयत्न करतायत. आता उद्धव ठाकरे बिचारांना हे माहीतच नाही की एकनाथ शिंदे नाराज झालेले नाहीत, ते कुठे जाणार नाहीत, ते सोडणार नाहीत, ती जागा रिकामी होणार नाही, ती उद्धव ठाकरेंना मिळणार नाही. पण बिचारे उगाचच आस लावून, जरा राऊतांना काही बरं बोलायला लावून, आपल्या बाजूनं काही बरे निर्णय घेऊन हे सगळं करण्याचा प्रयत्न करतायत. ही दयनीय अवस्था काय तुम्हाला माहित आहे? कसं झालंय, एकदा तोंडाला रक्त लागलं की पुन्हा ते सोडावं वाटत नाही. तसं 6 वर्ष विधान परिषदेच्या सभागृहात राहून उद्धव ठाकरेंना आता हे विधान परिषदेचं सदस्यपद सोडावं वाटत नाही. चांगली पगार मिळते हो, आज थोडंच आहे बरं. काही न मागता कुणाला लेना बँक न होता आपोआप चांगली पगार मिळते, सन्मान मिळतो, 1-2 ठिकाणी बोलायला मिळतं आणि बऱ्यापैकी प्रतिष्ठा राहते शिल्लक. म्हणजे आपली मुंबई मनपा हातातून गेल्यावर, सत्ता केंद्र हातात नसल्यावर काही ना काहीतरी आपलं आमदार म्हणून जे वाट्याला येतं ते उपभोगता येतं. आणि ही आमदारकी शाबूत ठेवायची असेल तर उद्धव ठाकरेंना अनेकांशी जुळवून घेणं भाग आहे. कारण आता पुढे जेव्हा आमदारकीच्या निवडणुका येतील तेव्हा उद्धव ठाकरेंचा पक्ष त्यांच्या जीवावर, स्वतःच्या पक्षाच्या जीवावर एकही आमदार विधान परिषदेवर पाठवू शकणार नाही. जो पाठवायचा आहे तो एखाद्या पक्षाची मदत घेऊन पाठवावा लागेल. शरद पवारांची मदत घ्यावी लागेल. काँग्रेस करेल की नाही माहीत नाही, कारण विधान परिषदेवरच्या जागा काँग्रेसला सुद्धा हव्या आहेत. एखाद दुसऱ्या जागेचा लॉस हा सुद्धा परवडणारा नाही, कारण पुन्हा काँग्रेसला विरोधी पक्षनेतेपद इथे मिळणार नाही. कारण अजून जागा जर घटल्या तर वाजलं ना, 12च वाजले की. त्यामुळे काँग्रेस ही जागा सोडणार नाही. काँग्रेस सोडणार नसेल तर उद्धव ठाकरेंना आमदार व्हायला सहानुभूती दाखवणारी माणसं आवश्यक आहेत आणि ती सहानुभूती भाजपच्या गोट्यातून उद्धव ठाकरे मिळवू शकतात. यासाठी जमेल तेवढं भाजपच्या जवळ जाण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे करतायत आणि त्यांना आपली आमदारकी मिळवायची आहे. दुसरी एक गोष्ट आहे, कसंही करून विधानसभेतलं एक विरोधी पक्षनेतेपद उद्धव ठाकरेंना मिळवावं लागणार आहे. कारण विधान परिषदेमध्ये अंबादास दानवे असताना एक संवैधानिक पद, थोडंफार त्याचे लाभ हे काही उद्धव ठाकरेंच्या पर्यंत पोचत होते. संवैधानिक पदाचे जे लाभ असतात ते, त्यातला लाभाचा म्हणजे आपला माणूस मोठा आहे याचा एक लाभ असतो ना, तसा तो पोचत होता. आता असा लाभ सुद्धा मिळणं कठीण आहे. त्यामुळं भाजपची मर्जी असेल तरच विधानसभेतलं विरोधी पक्षनेतेपद मिळणार आहे. आणि संजय राऊत सारखा सदैव भुभुत्कार करणारा प्राणी चारीच्या चारी पाय वर करून भुंकणार असेल तर तेच तोंडावर पडण्याची शक्यता आहे, लाभ काहीच होणार नाही. म्हणून उद्धव ठाकरे अशा वेगवेगळ्या मार्गाने भाजपच्या जवळ जाऊन माझा इतका विरोध नाही बरं का हे सांगण्याचा प्रयत्न करताय. शरद पवारांच्या नादाला लागून जे काही नुकसान व्हायचंय ते उद्धव ठाकरेंनी करून घेतलेलं आहे. आता शिल्लक सेना संपण्याच्या मार्गावर आलेली आहे. अशा स्थितीत अजून येळकोट व्हायला नको म्हणून उद्धव ठाकरे हे असले 1-2 बाण टाकून
बाण आला का असं विचारतायत. बाण आला का तुम्हाला माहिती आहे ना, सुरेखा पुणेकर लावणीचा कार्यक्रम करायच्या बघा, आणि त्या असा खोटाच बाण मारायच्या साटकन आणि विचारायच्या. ते बाण मारता मारता एक डोळा असा झाकून घ्यायचा, विचारायचा बाण आला का, आणि उगाचच खालचे बाण आला बाण आला बाण आला म्हणायचे. तसे भाजपचे सभागृहात बसलेल्या सदस्यांना कधी पाठिंब्याचा बाण, तर कधी आम्ही तुमच्यासोबत येऊ शकतो असं म्हणून एक डोळा झाकून मारलेला बाण, ते सारखं फडणवीसांना विचारतायत बाण आला का, बाण आला का. पण त्यांना कुठं माहित आहे, सौभाग्यवती फडणवीस आपल्या हाताची ढाल करून बसले आहेत आणि असे बाण फडणवीसांच्या पर्यंत पोहोचूच देणार नाहीत. नमस्कार. स्वधर्म जागृतीचा विधायक